कारण यावेळेस तुमच्या कंपनीचा अतिशय कमजोर खेळाडू माझ्या समोर उभा असणार आहे. कमजोर खेळाडू? पारूला कमजोर समजते असणं हा तुझा सर्वात मोठा मूर्खपणा आहे दिशा. एक्झॅक्टली. पारू इतकी जिद्दी मुलगी आहे ना की तिने मनात आणलं ना तर काही करू शकते. आमचा खूप विश्वास आहे पारूवर. तुमचा सगळ्यांचा जरा जास्तच विश्वास नाहीये का तुमच्या लाडक्या मोलकरणीवर? तुम्हाला खरंच असं वाटतं की पारू माझ्या समोर उभी राहू शकेल? नाही नाही, ती फक्त उभी नाही राहणार, तुझ्या नाकावर टिचून तुला हरवून दाखवेल. आणि दिशा, तू सारखं सारखं पारूच्या वाटेला का जातेस ग? स्वतःचाच अपमान होतो ना. पारूने याआधी सुद्धा तुला खूप वेळा हरवलंय, माहितीये ना तुला. आणि ह्यावेळी ती एकटी नाहीये, आम्ही सगळे आहोत तिच्यासोबत. आम्ही तिची तयारी करून घेतो. तयारी बघितली ना मी तुमची तयारी. त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये तोडकं मोडकं इंग्लिश बोलत होती, एकदम स्लो मोशन मध्ये. किती बोर झालं माहितीये तिचं संपूर्ण इंट्रोडक्शन संपेपर्यंत. आणि तुम्हाला काय वाटलं सगळ्यांना, हिल्स घालून 4 पावलं चालली म्हणजे ती इंटरनॅशनल कॉन्टेस्ट जिंकू शकेल? तितकं इझी आहे ते. प्रिया, अगं तू तर वेल एज्युकेटेड आहेस ना. तू याआधी अशा कॉम्पिटिशन्स बघितल्या असशील. अशा कॉम्पिटिशन्स मध्ये स्वतःला खूप व्यवस्थित प्रेझेंट करावं लागतं. प्रचंड कॉन्फिडन्स असावा लागतो तुमच्यात. अनेक स्पर्धक वर्षानुवर्ष या स्पर्धेची तयारी करत असतात, तेव्हा कुठे त्यांना 2-4 मिनिटं त्या स्टेजवर परफॉर्म करायला मिळतं. कुठल्याही तयारीशिवाय आणि प्रोफेशनल ट्रेनिंग शिवाय तुमची गावंढळ पारू जिंकेल असं तुम्हाला का वाटतं? आणि ते सुद्धा माझ्या अगेन्स्ट. दिस इज हायली इम्पॉसिबल. इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल करण्याची ताकद आहे पारूमध्ये. कारण तिच्यात आत्मविश्वास आहे, यु नो, कॉन्फिडन्स. आणि ह्याच कॉन्फिडन्सच्या जोरावर ती काहीही करू शकते असं मला तरी वाटतं. त्या घरातल्या सगळ्यांनाच पारूवर विश्वास आहे आणि माझाही विश्वास आहे की पारू ही कॉम्पिटिशन जिंकून दाखवणारच. ओके, तुमच्या पारूवर एवढा कॉन्फिडन्स आहे, एवढा विश्वास आहे तिच्यावर, तर आपण एक काम करूया ना.